माझ्याकडे एक प्रश्न आहे. तुम्ही सांगता की नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे, पण जेव्हा वाईल्ड ॲनिमल्स हर्बिव्होरसला खातात, तेव्हा त्यांना वाईट वाटत नसेल? तू कुत्रा नाहीयेस ना, तू कोल्हा पण नाहीयेस, तू लांगा पण नाहीयेस. तर हिंस्त्र प्राणी शाकाहारी प्राण्याला, सशाला किंवा कुणालाही खातो, त्याला खाऊ देत ना. तो बिचारा तर प्राणी आहे, त्याला तर काही समजतच नाही. त्याला तर निसर्गाने जसं प्रोग्रॅम केलंय, बिचारा तसंच करेल. त्याच्याकडे कोणतीही चॉईस नाहीये. पण तू तर हुशार आहेस, तुझ्याकडे निवड आहे ना. कुणीतरी म्हणेल की पण सिंह सुद्धा तर हरणाला खातो. अरे सिंह तर उघडाच झोपतो. तुम्ही कपडे का घातलेत? तू सिंह नाहीयेस बेटा. तर तिकडची उदाहरणं तुमच्यावर लागू होत नाहीत. पण तुम्ही तर लहान आहात. मोठे मोठे लोक उदाहरणं देतात, म्हणतात पण निसर्गात मोठा मासा छोट्या माशाला खातो. मग तुम्ही पण जा, समुद्रात घुसा आधी, आणि आधी तर शेपूट दाखवा. आणि जर तुम्ही वाघ आहात किंवा लांडगा आहात, तर ट्विटर अकाउंट का चालवताय? जंगलात तर सोशल मीडिया नसतो, पण तुम्ही तर इंस्टाग्राम चालवता. तर आपल्या स्वार्थाचं समर्थन करण्यासाठी तुम्ही प्राण्यांची घाणेरडी उदाहरणं देताय. व जेव्हा मांस खाण्याची गोष्ट येते, तेव्हा आपण म्हणतो प्राणी पण तर खातात. तर तुम्हालाही जर प्राण्यांसारखंच मांस खायचं असेल, तर आधीच तर जंगलात जा, हे घर सोडा. त्याशिवाय प्राणी कधी शिजवून खातो का? प्राण्याला जर मांस खायचं असेल, तर तो स्वतःच मारतो आणि कच्चच स्वतःच फाडून खातो. तुम्ही तसंच बकरा फाडून खाऊन दाखवा बरं. म्हणाल उपाशी कुठे झोपू, ते जास्त बरं आहे. कोंबडी पकडण्यातच भूक मरेल. आता हे सगळं तुला कोणी शिकवलं? शाळेत चालतं हे हर्बीव्होर, ओमनिव्होर, कार्निव्होर. नाही सर, त्यांनी फूड वेब बद्दल वाचलं होतं, त्यामुळे हा प्रश्न विचारला. त्या घाणेरड्या गोष्टी नका वाचू. ते खोटं शिकवलं जात आहे तुम्हाला. त्यामध्ये बघितलंच जात नाहीये की तुम्ही प्राणी नाही आहात, तुम्ही एक सचेतन माणूस आहात. ठीक आहे, ते फूड चेनच्या नावावर तुम्हाला खोटं शिकवतायत. घे बाळा,